हेलो बच्चों, आपण इथे बघा इयत्ता 8वी सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स याचा जो पहिला लेसन आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा लेसन इथे बघत आहोत। आणि या लेसनचा पार्ट 1 आपण इथे बघितलेला आहे। पार्ट 1 मध्ये विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ही आपण इथे बघितलेली आहे। ती पूर्णपणे इथे मी एक्सप्लेन केलेली आहे विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत। त्यानंतर बघा इथे ती पद्धत झाल्यानंतर आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। हा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर काही हरकत नाही, त्याची लिंक जी आहे ती मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ देखील जरूर बघा, कारण तो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघितला तर आपला पूर्ण लेसन इथे कंप्लीट होईल। ठीक आहे, तर मग सुरुवात करूया। आता बघा सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। यामध्ये पृथ्वीवरील एकूण सजीवांचे सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत। एकूण सजीवांचे सूक्ष्मजीव आहे किती आहेत तर सर्वाधिक संख्येने आहेत। त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली, त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे। आता सजीवांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने करण्यात आलं, क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करण्यात आलं त्याचं इथे चार्ट इथे दिलेला आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला आहे सूक्ष्मजीव। सूक्ष्मजीवाचे दोन पार्ट केलेले आहे, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। आदिकेंद्रकीमध्ये येतं जीवाणू आणि दृश्य केंद्रकीमध्ये तीन पार्ट येतात, आदिजीव, कवके आणि शैवाल। ठीक आहे, आता हा चार्ट ह्याचं आपण जे क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे त्याचं आपण इथे एक्सप्लेन इथे पूर्णपणे चार्ट इथे करणार आहोत। त्या अगोदर इथे आपण काय बघूया की सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा म्हटलेलं आहे। तर सूक्ष्मजीवांचं जे आकारमान दिलेलं आहे, आकार संदर्भात जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण इथे प्रत्येक ठिकाणी ते सांगितलेलं आहे। म्हणजे जीवाणूंचा आकार किती आहे 1 UM ते 10 UM। आता UM म्हणजे काय, आकार जो दिलेला आहे त्याचं प्रमाण काय आहे तर बघा UM याला आपण म्हणतो मायक्रोमीटर आणि NM म्हणजे नॅनोमीटर। 1 मीटर म्हणजे काय 10⁶ मायक्रोमीटर UM आणि 1 मीटर म्हणजे काय 10⁹ नॅनोमीटर 10⁹ नॅनोमीटर आणि 10⁶ मायक्रोमीटर। UM म्हणजे मायक्रोमीटर आणि NM म्हणजे नॅनोमीटर। ठीक आहे, हे आकारमाना संदर्भात प्रमाण इथे दिलेलं आहे। तर बघूया की या चार्ट मधील पहिलं जे आहे आदिकेंद्रकीमधील जीवाणू। आता जीवाणू याला आपण काय म्हणतो बॅक्टेरिया। ह्याचा जो आकार आहे त्याची जी साईज आहे ती किती असते तर 1 UM ते 10 UM म्हणजे 1 UM म्हणजे मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर या दरम्यान त्याचा आकार हा असतो। एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते। काही वेळा बरेच जीवाणू एकत्र वसाहती बनवतात म्हणजे कॉलनी बनवतात। त्यामध्ये एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणजे एक पेशीय हे जीवाणू असतात। आणि हे काही जीवाणू एकटेच राहतात तर काही जीवाणू काय करतात की कॉलनी करून राहतात, एकत्र येऊन राहतात। जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते। पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात। पेशी भित्ती का असते बघा, जीवाणू पेशी कशी असते आदिकेंद्रकी असते। जीवाणू पेशी ही आदिकेंद्रकी असते आणि पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात कारण ती एक पेशीय असते। प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने म्हणजे एका पेशीचे दोन भाग होऊन होते। प्रजनन म्हणजे एका पेशीपासून दुसरी पेशी कशा पद्धतीने तयार होते तर प्रजनन जे आहे त्याचं द्विखंडीभवनाने होते म्हणजे एकाच पेशीचे दोन भाग होतात। आणि 4 नंबरचा पॉइंट आहे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट होऊ शकतात। हे जे जीवाणू आहे याची जी संख्या आहे बॅक्टेरिया जे आपण म्हणतो बॅक्टेरियांचं जे वाढण्याचं प्रमाण आहे ते 20 मिनिटांमध्ये दुप्पट संख्येने होतात। ठीक आहे, तर हे जे 4 पॉइंट आपण जीवाणूबद्दल इथे बघितलेले आहेत। तर इथे जीवाणूचे काही प्रकार एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत। इथे गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिलाकार हे काही जीवाणूंचे एक्झाम्पल तिथे दिलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते बघा आदिजीव। आदिजीव म्हणजे काय प्रोटोझोआ। ह्याचा आकार कसा असतो सुमारे 200 UM एवढा असतो म्हणजे 200 मायक्रोमीटर इतका त्याचा आकार असतो। आता त्यातील पहिला पॉइंट आहे माती, गोटे,
पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात तर रोगास कारणीभूत ठरतात. हे आदिजीव आहेत म्हणजे प्रोटोझोआ. हे कुठे असतात तर मातीमध्ये असतात, गोड्या पाण्यामध्ये असतात, समुद्रामध्ये देखील आढळतात आणि काही तर शरीरामध्ये सजीवांच्या शरीरामध्ये देखील आढळतात. त्यामुळे सजीवांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यानंतर हे दृश्य केंद्रकीय पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहे. दृश्य केंद्रकीय आहे आणि हे एक पेशीय सजीव आहेत. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. प्रोटोझोआंच्या ज्या पेशी असतात त्यांच्या हालचालींचे जे अवयव असतात आणि त्यांची पोषण पद्धती आहे जी असते ती वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक प्रोटोझोआची जी पेशी असते तिची हालचाली वेगवेगळी असू शकते, त्यांची पोषण पद्धती देखील वेगवेगळी असू शकते. आणि प्रजनन द्विखंडन पद्धती होते. त्यामध्ये उदाहरणार्थ दिलेले अमिबिया, त्यानंतर पॅरामेशियम. तर हे जे जीवाणू जे असतात, आदिजीव असतात, ते कुठे आढळतात तर ते गढूळ पाण्यात आढळतात आणि ते स्वतंत्र जीवन जगतात. त्यानंतर अँटेबिमा, हिस्टेलिटिका आमांश होण्यास कारणीभूत असतात. म्हणजे अँटेबिमा आणि हिस्टेलिटिका हे जे जीवाणू आहेत, आदिजीव जे आहे, प्रोटोझोआ जे आहेत, ते आमांश होण्यात म्हणजे डिसेंट्री लागते, जुलाब होणे, उलट्या होणे यास ते कारणीभूत असतात. नंतर प्लाझ्मोडियम व्हायरस, वायवॅक्स हा जो आदिजीव आहे, प्रोटोझोआ जो आहे, तो मलेरिया, हिवताप होण्यास कारणीभूत होतो. आणि युग्लिना हे काय स्वयंपोषी आहेत. त्यानंतर पुढे बघा 3 नंबर आहे कवके म्हणजे फंगी. ह्याचा आकार जो असतो 10 UM ते 100 UM पर्यंत असतो. हे जे असतात त्याचे पॉइंट्स आपण बघूया की कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये ते आढळतात. कुजलेले पदार्थ म्हणजे घरातले कुजलेला अन्न पदार्थ जे असेल, ब्रेड असेल, पाव असेल, त्याला देखील आपल्याला चपाती असेल, ती खूप दिवस राहिली असेल किंवा एका बंद डब्यात असेल तर तिला कवके म्हणजे फंगी ही लागते. म्हणजे बुरशीजन्य पदार्थ आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बुरशी येते. तर वनस्पती व प्राण्यांची शरीरे यावर देखील हे कवके असतात, फंगी असतात. कार्बनी पदार्थ यामध्ये देखील फंगी आढळते. त्यानंतर दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. दृश्य केंद्रकी म्हणजे आपल्या डोळ्यांनी ते सहज दिसतात. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. हे मृतोपजीवी असतात आणि हे कार्बनी पदार्थांपासून काय करतात, अन्न शोषण करतात आणि त्यांची संख्याही वाढते. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी, मशरूम. त्यानंतर पुढे आहे शैवाळे म्हणजे अल्गी. ह्याचा आकार जो असतो 10 UM ते 100 UM असतो. हे पाण्यात वाढतात. त्यानंतर हे दृश्य केंद्रकीय, एकपेशीय आणि स्वयंपोषी सजीव असतात. पेशीतील हरित लवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरण म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ क्लोरेला आणि त्यानंतर क्लॅमिडोमोनास. शैवाळांच्या थोड्या प्रजाती एक पेशीय आहेत तर इतर सर्व शैवाळे बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. शैवाळांच्या थोड्या काही जाती ज्या आहे एक पेशीय आहे आणि काही कशा आहेत बहुपेशीय देखील आहेत. त्यानंतर आहे विषाणू म्हणजे व्हायरस. ह्याचा आकार जो असतो 10 UM ते 100 UM असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजी म्हणून केला जातो. आता ह्याचे पॉइंट्स बघूया. विषाणू अतिसूक्ष्म असू म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात. व्हायरस जे असतात ते आपल्याला सहज डोळ्यांनी दिसत नाहीत. स्वतंत्र कणांच्या रूपात ते आढळतात. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA. आता DNAचं लॉंग फॉर्म काय आहे, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल आणि RNAचं लॉंग फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक आम्ल. यापासून बनलेला असतो. यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण हे असते. त्यानंतर वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच हे राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून त्या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे बघा
हा लेसन आपल्या इथे संपलेला आहे. आता पुढे जे 2 पॉइंट दिलेले आहे की माहित आहे का तुम्हाला यामध्ये मानवामध्ये कोणते कोणते विषाणू असतात, तर पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू इत्यादी हे मानवी विषाणू झाले. त्यानंतर गुरे पिकोर्ना विषाणू, वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोएक विषाणू इत्यादी, आणि जीवाणू बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. ठीक आहे. बघा आपण जी सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा जो टॉपिक इथे बघितलेला आहे, तर त्याचा इथे चार्ट मी इथे तुम्हाला दाखवत आहे. या चार्टमध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण दिलेलं आहे की आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये काय येतं, जीवाणू. आता जीवाणूचे जे महत्वाचे पॉइंट आहे ते बघा इथे. जीवाणूचा आकार 1 UM ते 10 UM. त्यानंतर ते एकपेशीय सजीव असतात. त्यांचं प्रजनन कसं होतं, द्विखंडीभवन पद्धतीने होतं. ते एकत्र येऊन वसाहती बनवतात आणि अनुकूल परिस्थितीत वेगाने त्याची वाढ होते. आता दृश्य केंद्रकीमध्ये 3 पॉइंट आहेत, आदिजीव, कवके आणि शैवाळी. आदिजीवचे जे महत्वाचे टॉपिक आहेत बघा, महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्याचा आकार आहे सुमारे 200 UM ते 200 UM आहे. हे दृश्य केंद्रकी असतात. याचं प्रजनन द्विखंडी भवन पद्धतीने होते. हे रोगकारक असतात. याची पेशी रचना, हालचालींचे अवयव आणि पोषण पद्धती यात विविधता आढळते. आणि उदाहरणार्थ दिलेला आहे अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम, व्हायवॅक्स आणि युग्लेना. दुसरा आहे कवके. याचा आकार आहे 10 UM ते 100 UM. दृश्य केंद्रकी मृतपूजीवी, प्रजनन, लैंगिक, अलैंगिक, विखंडन, मुकुलायन आणि उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा आणि अळंबी. हा जर चार्ट आपण इथे बघत आहोत, जर आपल्याला यामधील फरक किंवा साम्य जर विचारलं कोणत्याही आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी किंवा आदिजीव, कवके ह्यामध्ये, तर या पॉइंट्सनुसार आपण त्यामधील साम्यता आणि त्यामधील विविधता देखील सांगू शकतो. आणि तिसरं जे पॉइंट आहे बघा, शैवाळे. शैवाळीचा आकार जो आहे आकार 10 UM ते 100 UM. त्यानंतर हे कसे असतात, दृश्य केंद्रके असतात. हे स्वयंपोषी असतात. हे एकपेशी आणि बहुपेशी देखील असतात. उदाहरणार्थ क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. ठीक आहे. त्यानंतर विषाणूचा आपण पॉइंट्स बघूया मेन. तर विषाणूचा आकार बघा 10 UM ते 100 UM. त्यानंतर विषाणू जो म्हणजे काय, तर DNA आणि RNA. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात. विषाणूमुळे वनस्पती प्राण्यांना विविध रोग होतात. उदाहरणार्थ मानव, पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू, गुरे पिकोर्ना विषाणू आणि वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोबाईल विषाणू. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सूक्ष्मजीवांचे जे आकारमान आपल्याला इथे सांगितलेलं होतं, तर त्या आकारमानाचं जे प्रमाण आहे ते कसं असतं, 1 मीटर म्हणजे काय, 10⁶ मायक्रोमीटर म्हणजे UM. आणि 1 मीटर बरोबर किती, 10⁹ नॅनोमीटर म्हणजे NM. ठीक आहे. आणि त्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही जी संस्था आहे विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे. ठीक आहे. विषाणू काय आहे, NM मध्ये आहे म्हणजे नॅनोमीटर मध्ये आहे. मी ते UM असलं होतं, UM नाहीये, NM आहे. NM म्हणजे नॅनोमीटर. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघा हा जो लेसन आहे तो कंप्लीट केलेला आहे. पहिला लेसनचं नाव सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आय होप हा लेसन तुम्हाला नक्की समजला असेल. दोन्ही पार्ट तुम्ही व्यवस्थित बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील जी प्रश्न उत्तरे आहेत तर ती इथे सॉल्व्ह करणार आहोत. स्वाध्याय जो आहे तो इथे सॉल्व्ह करणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.